हॅलो डिअर फ्रेंड्स. तर मी गणेश कुंभारे, तुमचा मॅथमॅटिक्स मेंटर. तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठा सण असा मानला तो गुढीपाडवा. आणि एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3 मुहूर्त आहेत जे खूप महत्त्वाचे मुहूर्त मानले जातात. त्या मुहूर्तावर आपण एक नवीन लॉन्चिंग, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण एक नवीन लॉन्चिंग करत आहे, की ज्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर की तुमच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, की जे काही मुलं सीबीएसई मध्ये शिकत असतील, ठीक आहे, जे काही मुलं सीबीएसई मध्ये शिकत असतील, ज्यांच्या आता 9 कडनं 10 कडे वळत आहेत, आणि जे मुलं 8व्या वर्गातनं 9वी कडे जात आहेत, अशा मुलांसाठी आपण, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅचचं लॉन्चिंग करणार आहे. ज्या लॉन्चिंग मध्ये आपण तुम्हाला ओरिएंटेशन प्रोग्राम असं म्हणणार आहे, ज्या ओरिएंटेशन प्रोग्राम्स मध्ये ईच अँड एव्हरीथिंग आपण काय करणार बाळांनो, डिस्कस करणार आहे, की सर नेमका सिलेबस कशा पद्धतीने रन केला जाईल, कोणत्या पद्धतीने रन केला जाईल. तर एक महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणसाल की सर, महाराष्ट्रामध्ये किंवा युट्यूबमध्ये असं जर आपण पाहिलं तर खूप मोठे लोक आहेत जे काम करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, खरंच मला तुम्ही सांगा की आपण ज्या भाषेमध्ये शिकतोय, आपण ज्या लँग्वेजमध्ये शिकतोय, ती भाषा एकतर हिंदी आहे किंवा इंग्लिश आहे. आपण राहतो कुठे? महाराष्ट्रामध्ये. आपण मॅक्सिमम फॅमिलियर कोणत्या भाषेबरोबर आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. वी आर द मॅक्सिमम फॅमिलियर विथ अवर मराठी. आणि जर तुम्हाला कोणताही टीचर खूप भारी असं असं मी कधीच म्हणणार आहे की टीचर खराब असतो. प्रत्येक टीचर हा चांगलाच असतो, प्रत्येक शिक्षक हा चांगलाच असतो, आणि तो रिझल्टसाठी काम करत असतो, आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो. पण अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण मराठीमध्ये शिकतोय तेव्हा ते आपल्याला समजायला, तेव्हा ते आपल्याला कळण्यासाठी खूप महत्वाचं, म्हणजे समजायला, लवकर समजायला, मगअप करायला त्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात. त्यामुळे आपण पूर्णच्या पूर्ण जो पार्ट आहे ते पूर्ण पार्ट आपण काय करणार, मराठीमध्ये लर्न करणार आहोत. भले तुमची लँग्वेज इंग्लिश असेल, भले तुमचा पार्ट इंग्लिशमध्ये असेल, तुम्ही एनसीईआरटी ला शिकता, सीबीएसई ला शिकता, यामध्ये माझा कोणताही डाऊट नाहीये. पण जर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पुढचा टीचर इंग्लिशमध्ये बोलतोय किंवा हिंदीमध्ये बोलतोय, जितक्या लवकर मला 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 जर विचारलं तुला लवकर कोणत्या भाषेमध्ये समजेल, तर मला मराठीमध्ये एका मिनिटामध्ये लवकर समजतं की सरांचं म्हणणं काय, की सरांना म्हणायचं काय. या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल, त्यासाठी आपण एक ग्रेट लॉन्चिंग आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण लॉन्च करणार आहे. ऍक्च्युअल मध्ये काय म्हणणं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3 असे, काय म्हणू आपण त्याला, 3 शुभ मुहूर्त असे मानले जातात. ठीक आहे, त्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त असा मानला जातो. आणि या मुहूर्तावर, ठीक आहे, तुम्हाला ज्या काही मुलांना सर मला मॅथ्स मध्ये करिअर करायचं, मला मॅथमॅटिक्स मध्ये डाऊट आहे, मला मॅथ मध्ये प्रॉब्लेम्स येतात, तर त्यासाठी मी आहे. तुम्हाला एकदम सिंपल, साध्या, सोप्या भाषेमध्ये मॅथमॅटिक्स शिकवायची जबाबदारी माझी. एवढंच काय, जर तुम्हाला सायन्समध्ये प्रॉब्लेम असेल, तर जेव्हा तुम्ही 9th आणि 10th ला जाता त्यावेळेस तुमचा सायन्स हा 3 भागामध्ये डिव्हाइड होतो. कसा होतो बाळांनो? एक तर फिजिक्स येतं, तुम्हाला केमिस्ट्री येतं आणि बायोलॉजी येतं. या 3 भागामध्ये त्याला डिव्हाइड केलं जातं. ठीक आहे ना? तो सुद्धा पार्ट आपण चांगल्या पद्धतीनं लर्न करणार आहे, शिकणार आहे. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सध्या समोर दिसत आहे, याच पद्धतीने आपले क्लास होतील. ठीक आहे, जसे की तुम्हाला लाईव्ह क्लास भेटतील, रेकॉर्डेड ऍप्लिकेशन मध्ये क्लास भेटतील, ज्याचा फायदा तुम्हाला असा होणार की तुम्ही कधीही, कोणत्या वेळेस, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सुटेबल टायमिंग नुसार तुम्ही तो क्लास अटेंड करू शकता. हा त्यामध्ये असेल एक महत्वाचा पॉईंट आहे. तर हा जो आपण आज लॉन्चिंग करत आहे, ज्यामध्ये ग्रँड लॉन्चिंग फॉर द सीबीएसई क्लासेस 9th and 10th, मॅथमॅटिक्स आणि सायन्स. मॅथमॅटिक्स आणि सायन्स बरोबर तुमच्यासाठी काही नवीन सुद्धा मी प्लॅन करत आहे. तो प्लॅन कोणता आहे तोही तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे ना? शेवटपर्यंत तुम्ही बना, असेच राहा. ठीक आहे. तर आज तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि याच्या पुढे आता मी काय काय लॉन्च करणार, मी काय काय तुम्हाला देणार, हा प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. सर्वात एक महत्वाचा मुद्दा, सर मी महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्रामध्ये राहिल्याच्या नंतर सर माझे ऍडमिशन कुठेतरी सीबीएसई शाळेमध्ये आहे, मी एनसीईआरटी मध्ये शिकतोय कुठेतरी, पण मी काय करतो, मी एक 10 ते 15 किलोमीटर वरनं शाळेमध्ये अपडाऊन करतोय. ठीक आहे ना? मग आता मी सिटीमध्ये नाहीये, मग मी काय खेडेगावामध्ये राहतो, आणि त्या गावामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की मला, ठीक आहे, शाळेमध्ये सिलेबस पूर्ण होतो नाही होत तो प्रश्न नंतरचा आहे, पण मला काहीतरी एक्स्ट्रा शिकायचं, मला काहीतरी एक्स्ट्रा शिकण्यासाठी, ठीक आहे ना, मला कोचिंग करणं, मला शिकणं काहीतरी इम्पॉर्टंट आहे. मग जर तुम्ही शाळेपासून 20, 25, 30 किलोमीटर अंतरावर राहत जर असाल, तर अशा मुलांसाठी त्या ठिकाणी एक तर प्रॉपर अशी कोचिंग नसतात, प्रॉपर असा स्टाफ नसतो, शिकवणारे लोक नसतात. मग तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये ती कॅटेगरी आहे, तुमच्यामध्ये एवढी एनर्जी आहे, पण तुम्हाला प्रॉपर असं गायडन्स न भेटल्यामुळं तुम्ही त्या लेवलपासून, तुम्ही त्या मार्क्सपासून मागे राहतात. आणि सर मार्क्स काय आहेत,
विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्क आहे तर सर्व काही आहे. मी असं म्हणत नाही मार्क्स म्हणजे सर्वस्व आहे असं नाहीये, पण जर तुम्हाला समोर जर चांगलं करिअर घ्यायचं असेल, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची असेल, ठीक आहे ना, इव्हन दो 11-12च्या आता मागच्या एका वर्षापासून ऍडमिशन सुद्धा ऑनलाईन होत आहे, म्हणजे मेरिट लिस्ट नुसार तुमचे ऍडमिशन होणार आता. मग त्यामुळे तुम्हाला मार्क्स असणं, पर्सेंटेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर सर मी एका खेडेगावामध्ये राहतो, मी कुठेतरी बाहेर राहतो, माझं आणि कोचिंगचं अंतर मॅनेज होत नाही, सकाळी 7, 8, 9 वाजता माझी शाळा असते, 9 ते 4 पर्यंत माझी शाळा असते आणि नंतर पुन्हा कोचिंग करून मी घरी जायचं कधी, तर अशा माझ्या प्रॉपर मुलांसाठी, अशा प्रत्येक मुलांसाठी ही बॅच आपण लॉन्च करत आहे, ज्या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने भेटेल, एक दर्जेदार एज्युकेशन, ठीक आहे ना, एकदम कमी फीज मध्ये तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, हा माझा शब्द आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. तर ग्रँड लॉन्चिंग फॉर द क्लास 9th and 10th, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे तुम्हाला काय होणार आहे बाळांनो, शिकवलं जाणार आहे. याचबरोबर अजून काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ज्यामध्ये आपण नेक्स्ट पेजवर आपण जाणार आहे, ते बघूयात आपण कोणते कोणते पॉईंट्स आहेत, काय काय पॉईंट त्यामध्ये असतील. ठीक आहे, तर यामध्ये नेक्स्ट नंबरच्या पेजवर आपण जर पाहिलं तर यश सीबीएसई क्लासेस, ज्यामध्ये ग्रेट लॉन्चिंग आपण करणार आहे. तर क्लास कोणते कोणते आहेत बाळांनो याच्यामध्ये, तर क्लास बद्दल जर आपण विचार करायचा प्रयत्न जर तर क्लास बद्दल आपण यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर पहिला मुद्दा क्लास 8 आहे याच्यामध्ये. कोणता आहे मला सांगा, क्लास 8. तर जे काही विद्यार्थी क्लास 8 मध्ये आहेत, जे 8वीला आहेत किंवा 7वीतनं 8वीत जातील, अशा मुलांसाठी सुद्धा आपण हे लॉन्च करत आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही जर पाहिलं असेल, ठीक आहे ना, क्लास 9, आता हा क्लास 9 सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बाळांनो. क्लास 9 सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण की जे मुलं 8वी मधनं 9वीला जातील या मुलांसाठी सुद्धा आपण हे लॉन्चिंग करत आहेत. आणि जे मुलं आता यावेळेस तुम्हाला बाळांनो जी काही बोर्डची एक्झाम द्यायची, सर मला यावर्षी मी बोर्डची एक्झाम देणार आहे आणि त्या बोर्ड एक्झाम मध्ये मला काहीतरी करायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, अशा मुलांसाठी सुद्धा आपण लॉन्चिंग करत आहे. मग सर यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट होतील, यामध्ये तुम्ही जर पाहिलं पहिला मुद्दा, ठीक आहे ना, फर्स्टली आपण जर पाहिलं यामध्ये आपण मॅथमॅटिक्स घेणार आहे बाळांनो. ठीक आहे ना, जो काही मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे तो मॅथचा पार्ट त्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे ना, त्या मॅथमॅटिक्सच्या पार्टच्या बरोबरच, ठीक आहे ना, तो मॅथमॅटिक्सचा पार्ट त्याच्यामध्ये होणार. त्यानंतर सायन्स. आता सायन्स जर तुम्ही जर पाहिलं तर तुमचं सायन्स हे 3 भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. याच्यामध्ये फिजिक्स आहे, त्यानंतर केमिस्ट्री आहे आणि त्यानंतर बाळांनो बायोलॉजी आहे. या 3 भागामध्ये आपलं काय झालेलं आहे की जो काही सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट सायन्सचा पार्ट हा 3 भागामध्ये डिव्हाइड केलेला आहे. आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये तुम्हाला लेसन प्लॅनिंग तर नाहीये, पण जो काही तुमच्यासाठी ग्रामरचा पोर्शन आहे, जो काही ग्रॅमॅटिकल पोर्शन आहे, तो ग्रामरचा पोर्शन तुमच्यासाठी पूर्ण इथे आपण टीच करणार आहे. जेवढं काही ग्रॅमॅटिकल पोर्शन असेल, तुम्हाला लागणारा ग्रॅमॅटिकल पोर्शन, जर तुमचा 80 मार्क्सचा जर पेपर जर असेल इंग्लिशचा, तर त्यापैकी नियरली तुम्हाला बाळांनो 52 to 55 मार्क्सचं तुम्हाला काय विचारलेलं असतं, याच्यामध्ये ग्रामरचा पार्ट विचारलेला असतो. कोणता पार्ट असतो बाळांनो याच्यामध्ये, ग्रामरचा पार्ट विचारलेला असतो. या ग्रामरच्या पार्टसाठी आपण तुम्हाला पूर्ण ग्रामॅटिकल पोर्शन, ज्यामध्ये पूर्ण ग्रामॅटिकल पोर्शन प्लस रायटिंग स्किल, काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा त्यामध्ये ऍड झाले, ते सगळेच्या सगळे पॉईंट तुमच्यासाठी आपण काय करणार, तुम्हाला दिलं जाणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये काय काय होणार, ठीक आहे ना. तर आता पहिले जे काही क्लासेस आहेत, थोडंसं ऍप्लिकेशन लॉन्च व्हायला वेळ आहे, थोडासा टेक्निकल इश्यू येते त्यामध्ये. ठीक आहे, तो लवकरच आपण सॉर्ट आउट करू आणि लवकर तुम्हाला ऍप्लिकेशनला क्लासेस रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर तुम्हाला क्लासमध्ये भेटतील. त्याच्यामध्ये पहिलं काय, डेली लाईव्ह क्लासेस. तुमचे डेली क्लासेस जे आहेत ते बाळांनो, क्लासेस तुमचे सगळे लाईव्ह होतील. तुम्ही माझ्याबरोबर 1 to 1 इंटरॅक्शन करू शकाल. ठीक आहे ना, ज्यामुळे तुम्हाला टॉकिंगची सुविधा देऊयात आपण ऍप्लिकेशनमध्ये. टॉकिंगची सुविधा आहे, म्हणजे एंड ऑफ द क्लासला तुम्हाला जर असं वाटलं की सरांसोबत काहीतरी क्वेश्चनिंग करायची आहे, तर क्वेश्चनिंगसाठी पण ऍप्लिकेशन, त्यामध्ये टॉकिंगची सुविधा आपण ठेवणार आहे. त्यामध्ये लाईव्ह क्लास आहे तुमच्यासाठी, हा एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर रेकॉर्डेड क्लास सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. रेकॉर्डेड क्लास म्हणजे काय, जर तुम्हाला असं वाटलं की नाही सर आता माझ्याकडनं काही गोष्टी आहेत ज्या होत नाहीत, ठीक आहे ना, शाळा प्लस क्लास काहीतरी प्रॉब्लेम आला, कधीतरी मी बाहेरगावी गेलो, बिमार होतो, नाही लाईव्ह क्लास करू शकलो, मग अशा पोरांनी काय करायचं, तर अशा वेळेस तुमच्यासाठी बाळांनो हा एक रेकॉर्डेड क्लासचा आहे. ठीक आहे ना, ऑन ऍप्लिकेशन, जे काही आपलं ऍप्लिकेशन असेल, एश क्लासेस नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनला तुम्हाला सगळे क्लासेस काय होतील, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटतील. जो अनेक गोष्ट लक्षात ठेवायची, सर कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचा शेवटचा पेपर, शेवटचा एक्झाम होणार नाही, त्या दिवसापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. त्या दिवसापर्यंत आपण क्लासची काय करणार बाळांनो, क्लास घेणार आहोत. त्यानंतर प्रिंटेड नोट्स. ठीक आहे, प्रिंटेड नोट्स. आता नोट्सची जी माझी डिझायनिंग आहे, मी नोट्स डिझाईन इतका प्रॉपर वेनी माझ्या नोट्स डिझायनिंग आहेत, तर नोट्सची डिझायनिंग कशी आहे तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो की सर आम्हाला नोट्स कोणत्या फॉर्म मध्ये भेटतील किंवा नोट्स कशा असतील. ठीक आहे ना, आता प्रॉपरली तुम्ही जर पाहिलं की सायन्सची नोट्स, जनरली आपण एखादा समजा फिजिक्सचा पार्ट जर आपण घेतला, ठीक आहे ना, सर एखादा मी फिजिक्सचा पार्ट घेतो,
ठीक आहे. आता जर तुम्ही फिजिक्सचा पार्टवर जर विचार करण्याचा प्रयत्न जर केला तर फिजिक्समध्ये कशा कंडिशन येतील. मग समजा फॉर एक्झाम्पल सर मी सपोज ग्रॅव्हिटेशन शिकत आहे. काय शिकणार आपण याच्यामध्ये? ग्रॅव्हिटेशन. आता जर हा ग्रॅव्हिटेशनचा पार्ट जर तुम्ही टीच जर केला तर यामध्ये काय बनवणार, याच्यामध्ये लॉज आहेत काहीच, ठीक आहे ना, लॉ आहे, त्यानंतर याचं स्टेटमेंट आहे, ठीक आहे ना, ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट तुम्हाला याच्यामध्ये येणार, त्यानंतर यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला येईल, त्यानंतर यामध्ये तुम्हाला काही एसआय युनिट्स येतील, यामध्ये काही एसआय युनिट येणार, याच्यामध्ये काही एसआय युनिट तुमच्यासाठी असतील. आता इच अँड एव्हरीथिंग त्यामध्ये ऍड झाल्यात. मग आपण नोट्समध्ये काय करणार, तुम्हाला पहिले हा लॉ पूर्ण कम्प्लीट टीच केला जाईल, शिकवला जाईल, दिला जाईल नोट्समध्ये. त्यानंतर हे लॉ पूर्ण कन्फर्म तुम्हाला टीच केले जातील. आणि याच्यानंतर की आता मला सांगा की पेपरला क्वेश्चन कोणत्या कोणत्या टाईप्सचे येतील हे तुम्हाला अजूनही माहित नाही सर. की मी एखादा पॉईंट जर लर्न केला तर त्या लर्न केलेल्या पॉईंटवर काय होतं बघा, तुम्ही पेपरला गेले कधीतरी आणि पेपरला गेल्याच्या नंतर की सर मला हा पॉईंट येतोय, मला हा पॉईंट येत नाही असं नाही, मला हा पॉईंट जमतोय, जमत नाही असं नाही, जमतोय मला. पण काय होतं बाळ, मला येत होता, मी लिहू शकतही होतो, माझं लर्न नाही होतं, पण सर प्रॉब्लेम असा झाला वेळेवर की ते क्वेश्चन मला समजलाच नाही. तो क्वेश्चन काय झाला, मला समजला नाही, आणि क्वेश्चन न समजल्यामुळे मी आन्सर नाही लिहू शकलो. हे माझं स्वतः बरोबर झालेलं आहे असं. पण यासाठी आपण काय केलं बाबांनो, की समजा फॉर एक्झाम्पल एक पॉईंट झाला ग्रॅव्हिटेशनचा, तर या पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन्स कसे कसे येतील, कोणत्या कोणत्या फॉर्मॅटवाले क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील, ते सगळे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. की सर नेमके क्वेश्चन्स कोणत्या कोणत्या फॉर्मॅटवाले असतील, कसे असतील क्वेश्चन. मग जर तुम्हाला म्हटलं जनरली क्वेश्चन पेपर आपला कसा सेट होतो, तर जनरली आपण क्वेश्चन पेपर पाहिला तर सर आम्हाला याच्यामध्ये एमसीक्यू क्वेश्चन असतात. कोणते क्वेश्चन असतात यामध्ये? एमसीक्यू क्वेश्चन. सेकंड नंबरला काय असतो याच्यामध्ये, सपोज आम्हाला मॅच द पेअर असतात, मॅच द पेअर नावाचे क्वेश्चन्स आम्हाला याच्यामध्ये आहेत. थर्ड नंबरला काय असू शकतं याच्यामध्ये, ट्रू फॉल्स वाले क्वेश्चन असतात सर याच्यामध्ये, ट्रू फॉल्स वाले क्वेश्चन. अजून थर्ड नंबरला काय असतं याच्यामध्ये, की सर फोर्थ नंबरला जर क्वेश्चनिंग जर तुम्ही जर पाहिली आम्हाला तर अॅनॉलॉजी असतात. काय असतात बाळांनो याच्यामध्ये? अॅनॉलॉजी असतात. अॅनॉलॉजीवर क्वेश्चन त्याच्यावर असतात. ठीक आहे. त्यानंतर ऑड मॅन आउट वाले क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये, ऑड मॅन आउट, ऑडमॅन आउट वाले क्वेश्चन्स असतील बाळांनो याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑडमॅन आउटच्या नंतर आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला 6 नंबरला कोणते फॉर्म असतील बाळांनो याच्यामध्ये, यामध्ये जसं की आपण घेणार गिव्ह रिझन वाले क्वेश्चन असतात, गिव्ह सायंटिफिक रिझन्स, यावाले क्वेश्चन्स याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर 5th नंबरला लॉंग आन्सर असतात बाळांनो याच्यामध्ये, लॉंग आन्सर्स वाले असतात. त्यानंतर शॉर्ट आन्सर्स वाले असतात, शॉर्ट आन्सर्स वाले, इतके सगळे आन्सर त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावे लागतात. मग जर सर आता मी एखादा पॉईंट शिकलोय तर त्या पॉईंटवर नेमका क्वेश्चन्स कोणत्या फॉर्म मध्ये येईल, कशा पद्धतीने येईल, हे मला कसं समजेल, तर ते आपण पूर्ण नोट्स मध्ये देणार आहे. आणि इव्हन दो नोट्स मध्येच नाही तर जेव्हा आपण टीच करणार, जेव्हा तुम्ही क्लास अटेंड करणार, तर त्या अटेंड केलेल्या क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे क्वेश्चन टीच केले जातील. हा एक त्यामध्ये असलेला प्लस पॉईंट आहे. म्हणजे मी काय म्हणू लागलो की जेवढे काही क्वेश्चन्स तुम्ही आतापर्यंत लर्न केलेत असतील, ठीक आहे, त्याच्या टाईपवर क्वेश्चन्स कसे असू शकतात, इच अँड एव्हरी टाईपचा क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड केला जाईल. आणि त्यामुळे काय होईल, तुमचं जे आन्सर आहे त्या अॅक्युरेसीकडे तुम्ही जासाल बाळांनो. ठीक आहे ना. म्हणजे इतक्या टाईपचे क्वेश्चन्स जर याच्या तुम्हाला भेटत असतील, हे खूप कमी झालेत बाळांनो, हे खूप कमी झालेत. प्रत्येक कावर मी काम केलेले, प्रत्येक गोष्ट एकूण एक थिंग्स तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाईल. मग त्या पॉईंटवर जो कोणता मी पॉईंट शिकलो, सपोज मी हा ग्रॅव्हिटेशन नावाचा पॉईंट टीच केला किंवा मी शिकलोय, या ग्रॅव्हिटेशन नावाच्या पॉईंटवर इतके क्वेश्चन सर मला नोट्समध्ये भेटतील. हो, 100%. आता इतके पॉईंट जर मी यावर क्वेश्चन जर फॉर्म केले असतील, त्याच्या बाहेरचा प्रश्न कुठे पेपरात येणार, तुम्ही सांगा ना. हा जो पॉईंट मी तुम्हाला याच्यामध्ये दिलाय, याच्या बाहेरचा प्रश्न पेपरमध्ये कुठून येणार आहे? याच्या बाहेरचा प्रश्न पेपरमध्ये एकही येणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला बाळा. ठीक आहे ना. बाकी तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी क्वेश्चन्स कसे आणायचेत, कुठून आणायचेत, कुठं हुडकायचे, ते माझं काम आहे. 1760 पुस्तकं इचकणं माझं काम आहे. मी खूप मोठे बुक्स पाहणार तुमच्यासाठी. कळलं का? हा त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा. आणि ज्या पोटेन्शियलनी मी आज इथं ओपनिंग करते बाळांनो, त्याच पोटेन्शियलनी शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत मी उभा राहील, हा माझा शब्द आहे तुम्हाला. ठीक आहे ना. पण याच्यासाठी काय लागेल, तुमची स्वतःची इच्छाशक्ती लागेल. ठीक आहे ना. जर मनामध्ये इच्छा जर नसेल काही काम करण्याची, तर कोणी कितीही मोटिवेट केलं तर काही फायदा नाहीये. ठीक आहे ना. ते म्हणतात ना लोक की मोटिवेशन बाहेरून आतमध्ये नसलं पाहिजे, मोटिवेशन आतून बाहेर असलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ना. मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि पहिली गोष्ट मनस्थिती चेंज करा पहिले. ठीक है ना. गालिबचं एक सुंदर वाक्य आहे की मैं लगा रहा था उम्र परिस्थितियां बदलने को गालिब, जिस दिन मनस्थिति बदली उसी वक्त परिस्थितियां बदलने लगी.
परिस्थिती बदलायची असेल तर पहिले मनस्थितीवर काम करा, मनस्थिती चेंज करा. ज्या दिवशी तुमचा ब्रेन आणि मन या दोघांची इच्छा होईल काहीतरी काम करण्याची, त्या दिवशी तुम्ही काय करू शकता, तिथपर्यंत जाऊ शकता. तर अशा कंडिशन्स याच्यामध्ये आहेत. त्यानंतर जर नेक्स्ट नंबरच्या पॉईंटला जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर सर नेक्स्ट नंबरला काय येणार, तर नेक्स्ट नंबरला आपण मॅथमॅटिक्स बद्दल बोलूया थोडंसं. मॅथमॅटिक्स. आता मॅथमॅटिक्स बद्दल जर तुम्हाला सांगायचं जर झालं की सर मी आता 10th ला गेलोय आणि माझे मॅथचे खूप मोठे वांदे आहेत, ठीक आहे ना. मी रिअल सांगतो भावने, गोष्ट लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, बोलत आहे, त्याच मेथडने मी काम करेल, हा माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही जर म्हटले की सर मला मॅथमॅटिक्स बद्दल यमही माहित नाही, मला माझे प्लस मायनसचे पण वांदे आहेत, मला रिअल नंबर सिस्टीमही मला समजत नाही, नंबरिंग कसे तयार होतात हे मला माहित नाही, तर एक सांगतोय, फुल्ली बेसिक टू ऍडव्हान्स, फुल बेसिक, फुल्ली बेसिक पासून आपण याच्यामध्ये काम करणार. फुल्ली बेसिक. तर फुल्ली बेसिक म्हणजे काय, काही दिवस जे काही स्टार्टिंगचे क्लास असतील त्या क्लासेसमध्ये आपण काय करणार, फक्त बेस शिकणार आहे. सर बेसिक मध्ये काय असतं, काही प्लस मायनसचे रूल्स आहेत, ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे रूल्स आहेत, ज्यामध्ये एलसीएम एचसीएफ आहे, ठीक आहे ना. बेसिक मॅथमॅटिक्सचा पार्ट आहेत, ईच अँड एव्हरी बेसिक पार्ट, एकदम बेसिक पार्ट. त्यावर आपण जवळपास एक 15 डेज, किती डेज मला सांगा, एक जवळपास आपण त्यावर 15 डेज वर्किंग करणार आहे. किती बोललोय मी, एक 15 डेज आपण त्यावर वर्किंग करणार. या 15 डेज मध्ये तुम्हाला जे काही डाऊट असतील, सर मला काही गोष्टी समजत नाहीत, प्रत्येक ईच अँड एव्हरी थिंग्स आपण त्यामध्ये डिस्कस करूयात. मला काही गोष्टी समजत नाही, मला काही गोष्टी येत नाही, प्रत्येक गोष्ट त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे. यामुळे काय होईल की तुमचा पहिले कॉन्फिडन्स बिल्ड करायचं काम करणार, ठीक आहे ना. म्हणजे जर नाही ना तुम्हाला मॅथ आणि सायन्स बद्दल प्रेम झालं ना, तर याच्या अगोदर किती लोकांना झालं मला माहित नाही, किती लोकांबरोबर झालं हे मला माहित नाही, ठीक आहे ना. पण जर नाही मॅथ सायन्स बरोबर तुम्हाला प्रेम झालं, जर नाही तुम्ही प्रेमात पडले मॅथमॅटिक्स आणि सायन्सच्या, तर नाव गणेश कुंभारे लावणार, ठीक आहे. तर हे त्यामध्ये असलेल्या महत्वाच्या कंडिशन्स. एकूण 15 डेज आपण यावर वर्किंग करणार, फुल्ली बेसिक, पूर्ण बेसवर आपण काम करणार. पूर्ण बेसिक झाल्याच्या नंतर एक जवळपास आपण एक 15 दिवसानंतर, 15 डेजच्या नंतर आपण बुकला स्टार्ट करणार. जे काही आपलं एनसीईआरटीचं बुक असेल, एनसीईआरटीचं जे काही बुक असेल, तुम्हाला जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही बुक्स इश्यू केलेले आहेत, त्या बुक्सचा सिलेबस आपण चालू करणार आहे. मग सर यामध्ये फक्त आपण एनसीईआरटी टीच करणार का, नाही बाळांनो, एनसीईआरटीच नाही टीच करणार आम्ही याच्यामध्ये. या एनसीईआरटी बरोबर जे काही रेफरन्स बुक आहे, जसं की आर डी शर्मा सरांचं बुक आहे, ठीक आहे ना. आर डी शर्मा सरांचं बुक आहे, त्या आर डी शर्मा सरांच्या बुक्सचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहे. म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिसिंग होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मॅथमॅटिक्स मला जमत नाही, कसं सुधारलं पाहिजे मॅथमॅटिक्स, तर पहिले त्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत. आणि कन्सेप्टच्या नंतर बाळांनो, मॅथमॅटिक्स मध्ये हा जो मॅथ्स नावाचा सब्जेक्ट आहे, या मॅथमॅटिक्स मध्ये दुसरं कोणतेही लॉजिक नाही, आणि पाठांतर करून हा सब्जेक्ट तुमचा क्लिअर कधीच होणार नाही. यासाठी फक्त एकच आहे, ती म्हणजे प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. जितकी गोष्ट तुम्ही प्रॅक्टिस करसाल, जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल, तितका तुमचा फायदा जास्त होईल, तितकं मॅथ तुम्हाला समजायला, सॉल्व्ह करायला सोपं जाईल. जितके तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करसाल, करून पाहसाल, तितके तुम्हाला मार्क्स चांगले पडतील, तितका तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरन्स तुमचा होईल, आणि मॅथमॅटिक्स मध्ये वर्किंग कसा होतो हा पार्ट तुमच्यासाठी कामाचा होईल. यामुळे सांगतोय की हा अशा पद्धतीनं मॅथमॅटिक्स आपण टीच करणार आहे. आता मॅथ सायन्स झाला, ठीक आहे ना. त्यानंतर जो काही ग्रॅमॅटिकल पोर्शन बद्दल मी तुम्हाला बोललो, हा जो काही तुमचा ग्रामरचा पोर्शन होता, तो ग्रामरचा पोर्शनही तुम्हाला पूर्ण घेतला जाईल. त्यामध्ये बुक नाहीये, फक्त बुकची इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये नसेल, त्यामध्ये ग्रॅमॅटिकल पोर्शन पूर्ण असेल तुमचा. जेवढं काही तुम्हाला ग्रामर लागतं, ग्रामर असेल किंवा तुम्हाला रायटिंग स्किल असेल, ठीक आहे ना, रायटिंग स्किल असेल, हा ईच अँड एव्हरी, हा सगळ्याचा सगळा पार्ट तुम्हाला त्यामध्ये दिला जाईल, ठीक आहे ना. रायटिंग स्किल पूर्ण पूर्ण ईच अँड एव्हरीथिंग रायटिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे ना. रायटिंग स्किल पूर्ण, जेवढं तुमच्या पेपरला रायटिंग स्किल आहे, ठीक आहे ना, एक 10-10 सॅम्पल्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलं जाईल, आणि प्रॅक्टिसिंग सुद्धा तुमच्याकडनं करून घेतली जाईल. हा त्यामध्ये असलेला एक महत्वाचा पॉइंट आहे. हा झाला रायटिंग स्किल. आता 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 एक सिंपल, मी तुम्हाला बोललो तर शेवटपर्यंत थांबले, शेवटी तुम्हाला एक ऑफर देणार आहे. तर आज एक गुढीपाडव्याच्या शुभ दिनी एक तुमच्यासाठी ऑफर आहे. सर काय आहे ऑफर, सांगा ना एकदा प्लीज, ऑफर काय है आमच्यासाठी, ऑफर क्या है हमारे लिए. तो आपके लिए जो ऑफर है, तो ऑफर अशी आहे बाळांनो,
सर आम्ही तर एनसीआरटी ला शिकतोय, आम्ही तर सीबीएसई ला शिकतोय, ठीक आहे ना, आणि राहतो महाराष्ट्रामध्ये, जी आपली मातृभाषा आहे, ठीक आहे ना, जागतो मराठी. सकाळी उठल्याबरोबर मराठीमध्ये आपण बोलतोय, सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक गोष्ट आपली मराठीमध्ये आहे. पण मराठीचे खूप काही लोकांना वाचायचे प्रॉब्लेम्स आहेत, काही लोकांना लिहायचे प्रॉब्लेम्स आहेत, बिकॉज ऑफ सर खूप लहानपणापासून आम्ही इंग्लिश मिडियमला शिकतोय, खूप लहानपणापासून आम्ही काय म्हणू आपण त्याला एनसीआरटी ला शिकतोय, आणि आमचे मराठीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, ठीक आहे ना. पण जर तुम्ही थोडेसे मोठे जर झालेत आणि काही दिवसानंतर जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला जर जायचं असेल, कॉम्पिटिशन मध्ये यायचं असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्हाला द्यायचे असतील, तर मराठी सब्जेक्ट हा जो मराठी नावाचा सब्जेक्ट आहे, हा जो मराठी नावाचा सब्जेक्ट आहे, इट इज अ कंपल्सरी सब्जेक्ट आहे बाळांनो. कसा आहे? कंपल्सरी सब्जेक्ट. मग यामध्ये तुम्हाला जेवढं काही मराठीमध्ये व्याकरणाचा पार्ट आहे, जेवढं काही तुम्हाला व्याकरण दिलं जातं, जेवढं काही व्याकरण आहे, हे व्याकरण सुद्धा तुम्हाला या बॅचवर एकदम फ्री आहे. फ्री, एकदम फ्री, एकदम फ्री, एकदम फ्री म्हणून लागलो बाळांना मी तुम्हाला. मराठी व्याकरण तुमच्यासाठी एकदम फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाईल, ठीक आहे ना. नंबर ऑफ प्रॅक्टिस पेपर, नंबर ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील, ठीक आहे. हा एक त्यामध्ये असलेला प्लस पॉईंट, हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. पण यामध्ये जर तुम्हाला हे जर करायचं असेल तर लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे ना. फक्त काही दिवस तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला यावं लागेल. युट्यूबमध्ये काही दिवस आपण क्लास युट्यूबला घेणार आहे. एक ऍप्लिकेशनला यायला अजून एक 10 ते 15 दिवस टाइम लागेल. थोडासा टेक्निकल इश्यू लागलेला आहे. माझं लास्ट इयरचं ऍप्लिकेशन होतं, मला थोडंसं अपग्रेड करायचा विचार करत आहे, ठीक आहे ना. मागच्या वर्षीपर्यंत गुगल मीट किंवा झूमवर क्लासेस मी घ्यायचोय, पण या वर्षीपासून एक आपलं ऍप्लिकेशन येणार आहे प्ले स्टोअरला. ऍप्लिकेशन असेल आपलं, तर ते कुठे असेल, तर ते प्ले स्टोअरला असेल. ते कुठे असेल? प्ले स्टोअरला असेल. प्ले स्टोअरला तुम्हाला सर कसं हुडकायचं आम्ही, तर हुडकायचं कसं बांधणं, सरळ सरळ यश क्लास याच्यावर जर तुम्ही जर गेलेत तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय होईल बाळांनो, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता महत्वाचा मुद्दा की सर फीसचं कसं, महत्वाचा मुद्दा आलाय ना. तर फीसचं कसं, तर फीस स्ट्रक्चर जे काही आहे, ठीक आहे ना. फीस स्ट्रक्चर ऑल ओव्हर 9th आणि 10th साठी फीस स्ट्रक्चर सेम टू सेम आहे, ठीक आहे ना. जे काही फीस स्ट्रक्चर आहे क्लास 9th आणि 10th साठी, जर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला फीस स्ट्रक्चर जर सांगायचं जर झालं, फीस स्ट्रक्चर, ठीक आहे ना. क्लास 9th आणि 10th साठी, 9th अँड 10th साठी पूर्णच्या पूर्ण फीस स्ट्रक्चर तुमच्यासाठी ते सांगतोय. कसं आहे फीस स्ट्रक्चर बांधणं बघून घ्या. यामध्ये जनरली आपण जर पाहिलं तर सब्जेक्ट कोणते कोणते घेते बांधणं आपण, यामध्ये आपण जनरली आपण जर पाहिलं तर मॅथमॅटिक्स घेते आपण, आणि अजून कोणी बांधणं मला सांगा याच्यामध्ये सायन्स आहे. हे 2 सब्जेक्ट, आणि त्यानंतर तुम्हाला एक इंग्लिशचा पण ग्रॅमॅटिकल पोर्शन दिला जाणार आहे, ठीक आहे. तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की सर जनरली आपण कोचिंगच्या फीस जर पाहिल्यात तर ऑफलाईनला जरी गेलेत तुम्ही, तरी माझी ऑफलाईनची फीस जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर माझी ऑफलाईनची फीस जी काही माझी ऑफलाईनला जर तुम्ही जर पाहिलं, माझ्या ऑफलाईनची फीस जर तुम्ही जर पाहिली बाळांनो, तर नियरली, ठीक आहे ना, ज्यामध्ये मॅथ आणि सायन्सचा इन्क्लूड आहे, फक्त त्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स इन्क्लूड आहे, याची माझी 2 सब्जेक्टची फी नियरली 22,000 रुपीज आहे बाळांनो. किती आहे? 22,000 रुपये माझी ऑफलाईनची फीज आहे. आता जनरली तुम्ही जर पाहिलं, जेवढी मेहनत आम्ही ऑफलाईनला करतो, यापेक्षा जास्त मेहनत आम्हाला ऑनलाईनला करावं लागते, ठीक आहे. पण एक नंबर ऑफ स्टुडंट्स मॅक्सिमम असतात, त्यामुळे फीस मध्ये एवढं काही इश्यू येणार नाही तुम्हाला, 100% मी तुम्हाला सांगतोय. तर हे 22,000 कशी जनरली आपण जर पाहिलं तर बाळांनो, 11,000 रुपीज 11K मॅथमॅटिक्सची फी असते, आणि 11K त्यामध्ये सायन्सची फीज आहे. मग यामध्ये सर इंग्लिशचा काय इश्यू आहे, तर इंग्लिश बाळांनो माझ्याकडे ऑफलाईनला सुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये इंग्लिश देतोय, त्यामध्ये फक्त ग्रॅमॅटिकल पोर्शन असतो. मग सेम टू सेम कंडिशन इथे होणार का, तर नाही बाळांनो. एक आज गुढीपाडवा आहे, ठीक आहे ना, येत्या 2 दिवस ऑफर चालणार आहे. किती दिवस मला सांगा पटकन, 2 दिवस सर, 2 डेज. 2 डेज म्हणजे किती तारखेपर्यंत मला सांगा, एक 23 मार्च पर्यंत. कितीपर्यंत? 23 मार्च पर्यंत एक ऑफर असेल. 23 मार्च पर्यंत ऑफर, कोणती ऑफर आहे तो मला ऑफर सांगतो बाळांनो, लक्ष द्या. तर ऑफर अशी आहे बाळांनो, तर याच्यामध्ये 6,000 रुपीज मॅथमॅटिक्सची फी आहे, आणि यामध्ये बाळांनो 6,000 रुपीज, ठीक आहे. जनरली आपण जर पाहिलं तर 6K कोणाची आहे, मॅथमॅटिक्सची फी आहे.
6K मॅथमॅटिक्सची फी आणि सायन्सची सुद्धा बाळांनो 6K फी आहे. म्हणजे तुम्हाला एकूण जो कोर्स आहे तो फक्त आणि फक्त 12,000 मध्ये भेटत आहे बाळांनो. यामध्ये सर इंग्लिश आणि मराठीचं काय, तर इंग्लिश आणि जो मराठी आहे, इंग्लिश आणि मराठी हे दोन आपले जे लँग्वेजेस आहेत या लँग्वेजेस तुम्हाला एकदम 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 फ्री आहेत. फक्त ही ऑफर आहे किती दिवसापर्यंत बाळांनो, 23 मार्च पर्यंत. 23 मार्चच्या नंतर ही जी फीज आहेत, ही जी फीज आहे ही चेंज होऊन तुम्हाला 10,000 दिसेल आणि हीच फीज तुम्हाला 10,000 दिसेल. मग ज्या लोकांनी आज तुम्ही एक 6,000 रुपये, 6,000 रुपये हाफ फी पे करून तुम्ही आज याला कमीत कमी काय म्हणू आपण, त्याला टोकन अमाऊंट जसं म्हणतो आपण, टोकन अमाऊंट देऊन तुमची सीट तुम्ही बुक करून ठेवू शकता. जी काय तुमची सीट आहे ती सीट तुम्ही काय करू शकता, इथे बुक करून ठेवू शकता एक 6,000 पेस करून. मग सर पे कसं करायचं, काय कंडिशन असणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही मला मेसेज करा सर्वांना या नंबरला 7773991145. या नंबरला जर तुम्ही मेसेज जर केला आणि या नंबरला तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट जरी केला तरी काही अडचण नाहीये, ठीक आहे ना. या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आज जर तुम्ही इथे जर कंडिशन जर ह्या जर तुम्ही अप्लाय जर केल्यात तर ठीक आहे, तर तुम्हाला एक 23 मार्च पर्यंत ही ऑफर तुम्हाला भेटेल. 23 मार्चच्या नंतर मॅथमॅटिक्सची फी 10,000 रुपये होईल आणि सायन्सची फी सुद्धा किती होईल, 10,000 रुपये होईल. फक्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बांधणं एक 23 मार्च पर्यंत ही ऑफर आहे. 23 मार्चच्या नंतर हीच फीस तुमच्यासाठी 10,000 रुपये होईल आणि हीच फी तुमच्यासाठी 10,000 रुपये होईल. कोणासाठी, फक्त मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी. सायन्सची फी 10,000 रुपये पे करावं लागेल तुम्हाला, मॅथमॅटिक्सची फी 10,000 रुपये पे करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. पण यासाठी जर तुम्ही आत एक 23 मार्च पर्यंत जर तुम्ही याला जर घेतलं तर 6,000 रुपयामध्ये म्हणजे जवळपास तुमचा 2 सब्जेक्टवर तुमचा 8,000 रुपयाचा फायदा होऊ शकतो, ठीक आहे. तर दोन्ही फीस एकाच कंडिशन्स मध्ये तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट भेटून जातील, ठीक आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि तमाम माझ्या विद्यार्थ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही हा क्लास जो अटेंड केला यासाठी मी तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. मिळते हैं नेक्स्ट क्लास में. उद्यापासून तुम्हाला एक युट्यूबला एक डेमो लेक्चर तुम्हाला भेटत जाईल, ठीक आहे. उद्यापासून आज जमलं तर आज रात्री तुम्हाला युट्यूबला एक लेक्चर भेटून जाईल, ठीक आहे. असं 2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण कंडिशन्स त्यामध्ये प्रोव्हाइड करून दिल्या जातील. डेमो लेक्चर तुम्हाला भेटतील, ठीक आहे. पण 23 मार्चच्या नंतर तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला 30 फीस जवळपास 20,000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. मग त्या 20,000पासून आता वाचायचे की नंतर पे करायचे हा प्रश्न तुमचा आहे, ठीक आहे. एक 6,000 रुपयापर्यंत कंडिशन्स आहेत. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, ऍप्लिकेशनला फक्त आणि फक्त 100 ऍडमिशन किंवा 100 स्टुडंट्स माझ्यामध्ये त्यामध्ये लिंक होऊ शकतात. 100च्या वर गेल्याच्या नंतर जी कहाणी आहे ती कहाणी वेगळी असते बाळांनो. मला ऍप्लिकेशनला नंतर पे करावं लागतं आणि माझी 100च्या वर घ्यायची माझी मुळीच इच्छा नाहीये. त्यामुळे ठीक आहे, फक्त लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. पहिल्या 100 सीट जर कंप्लीट जर झाल्यात, तुम्ही जर म्हटले की सर मी काही एक्स्ट्रा फीस देतो त्यानंतरही मला ऍडमिशन द्या, ते माझ्याकडनं शक्य होणार नाही, ठीक आहे. तर आजच्या आज तुम्ही आपली सीट बुक करून घेऊ शकता, ठीक आहे. तर थांबवत आपण. थँक्यू सो मच बाळांनो, थँक्यू सो मच. मिळते नेक्स्ट क्लास मध्ये.